नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 24 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे, ज्यात राज्यातील प्रत्येक गावात एकाच वेळी पुढील 8 दिवस रस्ता रोक आंदोलन केले जाणार आहे. आणि जरांगे यांच्या आंदोलनाचा पहिला फटका उद्धव ठाकरे यांना बसला आहे. कारण 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार हे आंदोलने लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला 24 तारखेचा हिंगोली दौरा रद्द करण्याची माहिती समोर आली आहे. आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा रद्द करण्यात आला आहे. आज आणि उद्या ते बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच 24 फेब्रुवारीला ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार होते. मात्र मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा तापला असून मनोज जरांगे पाटील यांना 24 तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 24 तारखेपासून गावागावात रस्ता रोक होणार असल्याचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे यांनी नियोजन दौरा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे. आणि 24 तारखेपासून मराठा समाजाला आंदोलनाची दिशा वळवणार आहे. गावागावात रस्ता रोक करण्याच्या सूचना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिल्या आहेत. या कारणास्तव हिंगोली लोकसभा मतदारसंघाची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पहिला फटका थेट उद्धव ठाकरे यांना बसला आहे, अशी चर्चा समोर आली आहे. आता त्याच हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा कधी होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, उद्धव ठाकरे यांची सभा रद्द होईल की नाही, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.